ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजे दुर्घटनांना मुंबईचे मनपा आयुक्त जबाबदार असल्याचं उपमहापौर घाडी यांनी म्हटलेलं आहे। मुंबईकरांचे जीव प्रशासनासाठी खरंच इतके स्वस्त झालेत का असाही सवाल आता विचारला जातो। असलम अन्सारी नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। सध्या ही दृश्य आपण पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहूयात। या मॅनहॉलमध्ये एक व्यक्ती जी आहे ती फोनवर बोलत असताना जात होती आणि त्या मॅनहॉलमध्ये काम सुरू असतानाच ती व्यक्ती त्या मॅनहॉलमध्ये पडल्याची ही मोठी माहिती समोर येते आहे। साकीनाका येथील मॅनहॉलमध्ये पडलेला व्यक्ती साधारण 45 वर्षाचा असून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। आता मुंबईमधले नागरिक मुंबईमधली जनताच संवेदनाच हरवल्या आहेत। जेव्हा संवेदनाहीन शहरं होतात, जेव्हा संवेदनाहीन मनुष्य होतो, तेव्हा सगळं संपलेलं असतो, सत्तेचा माज वाढायला लागतो। आमदार दिलीप लांडे असं म्हणतायत की या सगळ्या गोष्टी पाठीमागे घातपात आहे का, त्याची सुद्धा चौकशी करायला पाहिजे, ही जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे का? ते त्यांनाच घातपात आहे की चौकशी करायला आणि त्यांना चौकशी समितीचा अध्यक्ष करून टाका। त्यांचं असं म्हणणं आहे की वेळच मिळाला नाही ना, पाऊस उशीर। अरे वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड। उशिरा पाऊस आला पण एकूणच कुठेतरी म्हणजे पाऊस उशिरा आला, मुंबईकर बोंबाबोंब करतायत आणि ते म्हणतात वेळच मिळाला नाही। अजून पाऊस काय डिसेंबरमध्ये आला हो काय वेळ द्यायला? सर, तुम्ही सभागृहात देखील या मुद्दे मांडले होते। नगरविकासचे अधिकारी देखील सभागृहात उपस्थित राहत नाही, 2-2, 3-3 वेळा। अहो नागरिक आपली सत्ता सर्वांकुश आहे, आपल्याला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि या बहुमताच्या जोरावरती आपण विरोधी पक्ष आणि जनतेचे प्रश्न इथे आले तर आपण चिरडून टाकू शकतो, पायाखाली त्याचा चेंदामेंदा करू शकतो। अशा प्रकारची भावना जेव्हा सत्ताधाऱ्यांमध्ये होतो तेव्हा परवा रात्री जेव्हा आम्ही बसलो होतो तेव्हा 1 मंत्री आणि 3 सत्ताधाऱ्यांचे आमदार तिथे उपस्थित होते। मी 1.25 तास भाषण केलं, अक्षरशः मी बोललो पण होतो की मुर्दाडांसमोर बोलण्यासारखं वाटतं का समोर कोणीच नाही, फक्त खाली खुर्च्या आणि जितेंद्र आव्हाड बोलतोय, पण आम्हाला हाऊस बोलायची। पण एक लक्षात ठेवा, तुम्ही लोकशाहीच्या सर्वात मोठ्या मंदिराचा अपमान करता। हे मंदिर आहे लोकशाहीचं, इथनं कायदे पारित होतात, इथनंच व्यवस्था चालते। पण मला सत्ता मिळाली आहे, मला लोकांनी प्रचंड पाशवी बहुमताच्या जोरावरती महाराष्ट्राच्या भावनांवरती पाशवी बलात्कार केला जातो। लोक विधानसभेमध्ये कुठलीही किंमत नाही, विधानसभेला त्यामुळे किंमत नाही। विधानसभेमध्ये प्रश्नाची उत्तरं द्यायला मंत्री नाहीत, मंत्री असला तरी ते मुख्यमंत्र्याकडे बसलेले असले तरी ते